पावसाची जोरदार रात्र होती. रेल्वे स्टेशनवर सगळीकडे धावपळ सुरू होती. लोक आपापल्या गाड्या पकडण्यासाठी पळत होते. कुणाच्या चेहऱ्यावर आनंद होता, तर कुणाच्या डोळ्यात थकवा. प्लॅटफॉर्म नंबर 3 वर एका बकाजवळ अचानक बाळाच्या रडण्याचा आवाज घुमला. सुरुवातीला लोकांनी दुर्लक्ष केलं, पण आवाज सतत वाढत होता. चहावाला गणू त्या दिशेने गेला. जुन्या फाटलेल्या चादरीत एक छोटंसं बाळ थरथरत पडलेलं होतं. आजूबाजूला कोणीच नव्हतं. गणूने घाबरत बाळ उचललं. ते फक्त काही दिवसाचं होतं. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. कोण एवढ्या छोट्या जीवाला असं टाकून जाईल? तो स्वतःशीच बोलला. स्टेशन मास्टर आले, पोलीस आले, घोषणा करण्यात आली, पण त्या बाळाला घेण्यासाठी कोणीच आलं नाही. रात्र संपली, सकाळ झाली, तरी बाळ तसंच अनाथ राहिलं. पोलिसांनी बाळाला अनाथाश्रमात पाठवायचं ठरवलं. पण गणूचं मन तयार होत नव्हतं. तो गरीब होता. स्टेशनवर चहा विकून दिवस काढत होता. तरी त्याने एक निर्णय घेतला. हे बाळ मी सांभाळेन. सगळे त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. गणूची बायको सीता सुरुवातीला घाबरली. घरात आधीच गरिबी होती. पण जेव्हा तिने त्या बाळाला मिठीत घेतलं, तेव्हा तिचं हृदय वितळलं. त्यांनी त्यांचं नाव ठेवलं राज. राज मोठा होऊ लागला. गरीब घर होतं, पण प्रेम खूप होतं. गणू रोज पहाटे उठून स्टेशनवर चहा विकायचा. सीता लोकांच्या घरची भांडी घासायची. पण राजला कधी कमी पडू दिलं नाही. राज अभ्यासात खूप हुशार होता. शाळेत नेहमी पहिला यायचा. शिक्षकही त्याचं कौतुक करायचे. एक दिवस शाळेत एका मुलाने त्याला विचारलं, तुझे खरे आई वडील कुठे आहेत? राज गप्प झाला. घरी येऊन त्याने सीताला विचारलं, आई, मी तुमचा खरा मुलगा नाही का? सीताच्या हातातून ताट खाली पडलं. गणू शांत बसला. त्यांनी राजला सगळं खरं सांगितलं. रेल्वे स्टेशनवर पावसाची रात्र आणि चादरीत सापडलेलं बाळ. राजच्या डोळ्यात अश्रू आले, पण त्याने गणूचा हात पकडला आणि म्हणाला, जन्म देणारे आई वडील नसतात, प्रेम देणारे असतात. त्या दिवसानंतर गणू आणि सीता त्याच्यासाठी आणखी मोठे झाले. काळ पुढे सरकत गेला. राज 12वीत जिल्ह्यात पहिला आला. वर्तमानपत्रात त्याचा फोटो छापला गेला. रेल्वे स्टेशनवर सापडलेला मुलगा बनला जिल्ह्यात पहिला. सगळीकडे त्याची चर्चा सुरू झाली. पण आनंदासोबत संकटही आलं. गणूला गंभीर आजार झाला. डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं. लाखो रुपये लागणार होते. राजचं स्वप्न डॉक्टर बनण्याचं होतं. पण घरात औषधासाठीही पैसे नव्हते. सीताने तिचं मंगळसूत्र विकलं, तरी पैसे कमी पडले. राज रात्री स्टेशनवर काम करू लागला. दिवसा कॉलेज, रात्री काम. नसतानाही तो अभ्यास करत राहिला. गणू त्याला पाहून रडायचा. माझ्यामुळे तुझं आयुष्य अडकलं, तो म्हणायचा. पण राज हसायचा. बाबा, तुम्ही मला आयुष्य दिले. काही महिन्यांनी गणूचं ऑपरेशन यशस्वी झालं. राजने मेहनत थांबवली नाही. शेवटी त्याला मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. पूर्ण स्टेशनवर आनंद साजरा झाला. चहावाल्याचा मुलगा डॉक्टर होणार होता. स्टेशनवरील सगळ्यांनी पैसे जमा करून त्याला मदत केली. राज शहरात गेला, पण आईवडिलांना कधी विसरला नाही. दर आठवड्याला फोन यायचा. काही वर्षांनी तो मोठा डॉक्टर बनला. एका दिवशी त्याला हॉस्पिटलमध्ये एक वृद्ध महिला भेटली. ती खूप आजारी होती. तिच्या गळ्यात एक छोटासा लॉकेट होता. राजच्या नजरेत ते लॉकेट भरलं, कारण त्याच्याकडेही तसंच अर्ध लॉकेट होतं, जे त्याला चादरीत सापडलं होतं. राज थरथरला. त्याने महिलेला विचारलं. ती रडू लागली. वर्षापूर्वी गरिबीमुळे मी माझं बाळ स्टेशनवर सोडलं होतं. राजच्या पायाखालची जमीन सरकली. ती त्याची जन्मदाती आई होती. ती सतत रडत माफी मागत होती. मला माफ कर. परिस्थिती समोर हरले. राजच्या डोळ्यातही अश्रू आले, पण त्याला गणू आणि सीता आठवले. त्याने शांतपणे उत्तर दिलं, तुम्ही मला जन्म दिला, पण माझं आयुष्य माझ्या आईबाबांनी घडवलं. त्याने त्या महिलेचा उपचार केला, तिला आधार दिला, पण आपल्या आईवडिलांचा हात कधी सोडला नाही. काही दिवसांनी राज आपल्या गावात परतला. स्टेशनवर तसाच पाऊस पडत होता. त्याने गणू आणि सीताला मिठी मारली. पूर्ण स्टेशनवर टाळ्यांचा आवाज घुमला. गणूच्या डोळ्यात अभिमान होता. तो म्हणाला, त्या रात्री मला स्टेशनवर बाळ नाही,
माझं नशीब सापडलं होतं. राज हसला आणि म्हणाला, आणि मला माझं खरं कुटुंब. राज डॉक्टर बनल्यानंतर त्याचं आयुष्य पूर्ण बदललं होतं. पण त्याचं मन अजूनही त्या छोट्या रेल्वे स्टेशनशी जोडलेलं होतं, जिथे त्याला नवीन जन्म मिळाला होता. शहरातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्याचं नाव होतं. लोकं दूरदूरून उपचारासाठी यायचे. एका दिवसात शेकडो पेशंट पाहूनही तो रोज रात्री आई सीता आणि बाबा गणूला फोन करायचा. औषध वेळेवर घेताय ना, हे विचारल्याशिवाय त्याचा दिवस संपत नसे. सीता नेहमी हसायची. आधी तू स्वतःची काळजी घे. पण आईच्या आवाजातला अभिमान राजला स्पष्ट जाणवायचा. काही दिवसांनी राजला गावाहून फोन आला. स्टेशनजवळ मोठा अपघात झाला होता. अनेक लोक जखमी झाले होते. राज लगेच गावाकडे निघाला. पाऊस कोसळत होता. ट्रेन स्टेशनवर थांबताच त्याच्या डोळ्यासमोर जुन्या आठवणी उभ्या राहिल्या. तोच प्लॅटफॉर्म, तोच पाऊस आणि तीच थंडी, जिथे तो कधी काळी चादरीत रडत पडला होता. स्टेशनवर लोकांची गर्दी जमली होती. राजने लगेच जखमी लोकांवर उपचार सुरू केले. रात्रभर तो एक मिनिटही न थांबता काम करत राहिला. गणू बाजूलाच उभा राहून मुलाकडे अभिमानाने पाहत होता. अचानक गर्दीतून एक लहान मुलगी रडत रडत आली. तिच्या हाताला दुखापत झाली होती, पण ती सतत एकच गोष्ट बोलत होती, माझी आई कुठे आहे? राजचं हृदय हादरलं. त्याला स्वतःचं बालपण आठवलं. त्याने तिला जवळ घेतलं. काही वेळाने समजलं की त्या मुलीची आई अपघातात मरण पावली होती आणि तिचं कोणीच नव्हतं. ती पूर्ण अनाथ झाली होती. मुलगी भीतीने थरथरत होती. राज तिला शांत करत होता, पण त्याच्या मनात भयंकर संघर्ष सुरू झाला. कारण अनेक वर्षापूर्वी अशीच परिस्थिती त्याच्यावर आली होती. रात्री घरी आल्यावर तो शांत बसला होता. सीताने विचारलं, काय झालं? राजच्या डोळ्यात पाणी आलं. आई, त्या मुलीत मला माझंच बालपण दिसलं. दुसऱ्या दिवशी राज पुन्हा स्टेशनवर गेला. ती मुलगी एका कोपऱ्यात शांत बसली होती. राज तिच्या जवळ गेला. तुझं नाव काय? तो हळू आवाजात म्हणाला, चांदणी. ती म्हणाली, माझ्यासोबत येशील? राजने विचारलं. मुलगी काही बोलली नाही, पण हळूच त्याचा हात पकडला. घरी आल्यावर सीता तिच्याकडे पाहतच राहिली. काही क्षणांनी ती हसली आणि म्हणाली, देवाने आपल्याला पुन्हा एकदा संधी दिली. गणूच्या डोळ्यातही पाणी आलं. त्या दिवसापासून चांदणी त्या घराचा भाग झाली. राज तिच्यावर स्वतःच्या मुलीसारखं प्रेम करू लागला. गावात सगळीकडे चर्चा सुरू झाली. ज्याला स्टेशनवर सापडलं तोच आता दुसऱ्या अनाथाला आधार देतोय. काही महिन्यांनी राजने एक मोठा निर्णय घेतला. ज्या स्टेशनवर त्याचं आयुष्य बदललं होतं, तिथेच त्याने अनाथ मुलांसाठी छोटंसं घर सुरू केलं. नाव ठेवलं नवजीवन. तिथे रस्त्यावरची हरवलेली अनाथ मुलं राहू लागली. त्यांना अन्न, शिक्षण आणि प्रेम मिळू लागलं. राज रोज कामातून वेळ काढून मुलांसोबत बसायचा. त्यांना गोष्टी सांगायचा. एक दिवस चांदनीने विचारलं, तुम्ही एवढं सगळं आमच्यासाठी का करता? राज हसला. त्याने स्टेशनकडे पाहिलं आणि म्हणाला, कारण कधीतरी कोणीतरी माझ्यासाठी हेच केलं होतं. त्या रात्री गणू शांतपणे आकाशाकडे पाहत होता. देवा, त्या पावसाच्या रात्री आम्हाला जे बाळ मिळालं त्याने कित्येक आयुष्य उजळून टाकली, तो म्हणाला. आणि दूर स्टेशनवर पुन्हा एक ट्रेन शिट्टी वाजवत पुढे निघून गेली. पण यावेळी कोणतंच बाळ एक